आणि यानंतर आता बातमी आहे 10वीच्या निकालासंदर्भातली। मराठी आपली मातृभाषा असून सुद्धा यंदा 10वी मध्ये तब्बल 94,000 मुलं मराठी विषयात नापास झाली आहेत। विशेष म्हणजे भाषेच्या विषयात मराठी प्रथम विषय म्हणून निवडणारेच मराठीच्या पेपरामध्ये फेल ठरले। पाहूयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट। महाराष्ट्राच्या मातृभाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला असतानाच दुसरीकडे शालेय पातळीवर महाराष्ट्रातच मराठीबद्दल चिंताजनक आकडे समोर आलेत। यंदाच्या 10वी निकालात तब्बल 94,000 मुलं चक्क मराठी विषयात नापास झाली आहेत। विशेष म्हणजे मराठीत नापास झालेल्या 94,000 विद्यार्थ्यांमध्ये 80,803 विद्यार्थ्यांनी प्रथम भाषा म्हणून मराठी विषय निवडला होता। वास्तविक जन्माला आल्यापासून जी भाषा कानावर पडते, ज्या भाषेतून आपण विचार करतो, स्वप्न पाहतो, जी भाषा 12वी पर्यंत सक्तीची आहे, तिच्यातच 94,000 विद्यार्थी नापास व्हावेत याबद्दल चिंता व्यक्त होतीये। मराठी माध्यमांमध्ये शिकणाऱ्या मुलांची ही अवस्था मराठी भाषेच्याच भवितव्यावर प्रश्न निर्माण करणारी आहे। 2022 मध्ये 10वीच्या मराठी विषयात 59,000 मुलं नापास झाली। 2023 मध्ये 94,000, 2024 मध्ये 38,437, 2025 मध्ये 37,000, 2026 मध्ये 94,544 मुलं मराठी विषयामध्ये नापास झाली। शिक्षण क्षेत्रातील जाणकारांच्या मते मराठी विषयातील या घसरणीला मोबाईलवर अमराठी कंटेंट सर्वाधिक पाहणं, मोबाईलमुळे अवांतर वाचन जवळपास बंद होणं, वर्तमानपत्र वाचनात घट होणं, खुद्द पालकांचाच कल मराठीऐवजी इंग्रजीकडे जास्त असणं आणि समाजात वावरताना मराठीऐवजी इतर भाषांचा वापर करणं यातही दडली आहेत। त्यात व्याकरणाच्या नियमांचं अज्ञान, ऱ्हस्व दीर्घ चुका आणि शुद्ध लेखनात विद्यार्थ्यांचे गुण मोठ्या प्रमाणावर कापले जात आहेत। यंदा 10वीत प्रथम भाषा विषय म्हणून कोणत्या विषयात किती टक्के निकाल लागलाय त्यावरही नजर टाका। तमिळ 100%, गुजराती 100%, संस्कृत 99.21%, अरबी 99.59%, पाली 99.62%, इंग्रजी 97.88% आणि मराठी 96.68%, तसंच हिंदी 95.75%। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।